नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे सौमित्र अवंतिकाला हॉस्पिटलमधून घरी घेऊन आलेला असतो. अवंतिकाचं सगळ्यांनाच खूप जास्त कौतुक असतं. सगळेजण तिची आतुरतेने वाट बघत असतात. इथे आता अवंतिका आल्यानंतर सुमित्रा हातामध्ये इथे भाकरी तुकड्याचा घास आणि पाणी घेऊनच उभी राहिलेली असते. जानकी म्हणते, आई ते बघा, अवंतिका आली. आणि जानकी अवंतिकाला दारामध्येच उभी राहायला सांगते. तेव्हा सौमित्र म्हणतो, काय झालं वहिनी? तेव्हा सुमित्रा म्हणते, अरे मग माझ्या सुनेची दृष्ट काढायला नको का? एवढा मोठा पराक्रम गाजून आली आहे ती. तेव्हा सुमित्रा तिची दृष्ट वगैरे काढते आणि तिच्या पायावरती पाणीसुद्धा टाकते. तेव्हा प्रेक्षकांनो, भाकरी तुकड्याचा घास तिच्यावरून आता ओवाळून टाकून दिलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अवंतिका म्हणत असते, नाना तुम्ही कधी आलात? तेव्हा नाना म्हणतात की मी कालच आलो. पण हे बघ बाळा, तू जे काही केलंस ते कळलं मला, पण अशी विषाची परीक्षा पुन्हा घ्यायची नाही हा. कारण नानांना इथे तिची काळजी वाटत असते. जानकी म्हणत असते की सगळं काही ठीक झालं. अवंतिका घरी परत आली, पण ती माया हातातून निसटली. ती माया कुठे गेली काही माहिती नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, माया आणि दोघेजणं बरोबर असतात. माया म्हणते की थोडक्यात वाचलो आपण. तेव्हा दिघे म्हणतो, आपण नाही, मी थोडक्यात वाचलोय. ती जानकी हात धुवून मागे पडले माझ्या. तिला जर कळलं असतं ना या सगळ्यामध्ये मी इन्वॉल्ड आहे, तर माझं काही खरं नव्हतं. तेव्हा माया म्हणते, हो हो मला माहिती आहे, तुम्हाला पैसे देते ना तुझ्या कामाचे. आणि ती आता पैशांचं पॉकेट त्याच्या हातामध्ये देते. तेव्हा दिघे म्हणत असतो, हे काय, पैशांचं पॉकेट तर मला हलकं हलकं लागतंय. आणि तो आता पैसे मोजत असताना बोटाने चाटत चाटत इथे आता पैसे मोजत असतो. तेव्हा इथे दिघे म्हणत असतो, हे काय, पॉकेट तर हलकं तर लागतंय, पण फक्त 20,000 रुपये आहेत. तुम्ही तर जास्तीचे पैसे देणार होतात ना, मग 80,000 रुपये कुठे आहेत? माया म्हणते, मिळतील तुम्हाला तुमचे 80,000 रुपये, मला उद्यापर्यंतचा वेळ द्या. तेव्हा दिघे म्हणतो, उद्यापर्यंतचा वेळ देतोय तुम्हाला, पण जर माझे पैसे मला दिले नाहीत ना, तर तुमचं काही खरं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर इथे प्रेक्षकांनो, आता जानकी अवंतिकाची काळजी घेत असते, पण ती विचारतच असते. अवंतिका म्हणते, काय झालं वहिनी, तुम्ही कुठल्या टेन्शनमध्ये आहात का? तेव्हा जानकी म्हणत असते, सौमित्र भाऊजी, अवंतिका, मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. मला त्या मायावरती संशय आहे. मी मायाचा पाठलाग करत गेले होते. मी तिला पकडणारच होते रंगेहात, पण तेवढ्यात मला आईचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं लवकरात लवकर घरी ये म्हणून. अवंतिका आता घरी येते आणि म्हणून मला लगेच यावं लागलं, नाहीतर त्या मायाला मी आज रंगेहात पकडलंच असतं. तेव्हा अवंतिका म्हणते की वहिनी, का आलात तुम्ही तिला रंगेहात पकडायचं ना. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की त्या मुलीवरती मला संशय आहे म्हणून. तेव्हा जानकी म्हणते, हो ना गं, आणि ते मला आता कळतंय. ती मुलगी सारखी सारखी पैसे ट्रान्सफर करायला जात असते, म्हणजे सारखी सारखी मनी ऑर्डर करायला जात असते. तिच्या आईवडिलांना पैसे पाठवून देत असते आणि माझ्या आईबरोबर ती एका रूममध्ये राहते. पण जेव्हा कुणाचा फोन येतो ना, तेव्हा कधीच समोर बोलत नाही, बाहेर जाऊन लांब जाऊन बोलत असते. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की जानकीला असं वाटतंय की माया खोटं बोलते, तिचे आई वडील वगैरे कुणीच नाही आहेत, आणि म्हणूनच आज मी मुंबईला जातोय तिने दिलेल्या ॲड्रेसवरती तिच्या आईवडिलांना खरोखर भेटायला. तेव्हा सौमित्र म्हणतो, दादा तू एकटा जाऊ नकोस, मी पण येतो तुझ्याबरोबर. ही आता खरं बोलते की खोटं बोलते माया, ते आपण शोधून काढायचंच. तेव्हा प्रेक्षकांनो, दिघेला 80,000 रुपये द्यायचे असतात. तेव्हा माया म्हणत असते की ऐश्वर्यासुद्धा पैसे द्यायला तयार नाही आहे, तरीसुद्धा एकदा तिच्याशी बोलायला हवं. आणि म्हणून इथे माया ऐश्वर्याला भेटायला आलेली असते आणि तिला म्हणत असते की हे बघ ऐश्वर्या, तू मला पैशांची मदत कर, तुला मी तुझ्या प्लॅनमध्ये मदत करेन. हे बघ, जे तू शक्य करून दाखवलं नाहीस ना, ते मी शक्य करून दाखवले. तू त्या रणदिवेंची सून होतीस, तरीसुद्धा तू काय केलंस, तुला काही करता आलं नाही. मी रणदिवेंची सूनसुद्धा नाही आहे, तरीसुद्धा त्या घरामध्ये राहून मी किती आणि काय काय गोष्टी केल्यात या तुला कळल्याच आहेत ना. आपण दोघेजण एक टीम म्हणून काम केलं ना, तर गोष्टी सोप्या होतील. मला माहिती आहे त्या घरामध्ये राहून प्लॅन करणं खूप रिस्की आहे, पण तरीसुद्धा मी हे धाडस केलंच ना, आणि अजूनपर्यंत कुणाला तरी कळलं आहे का? तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, तुला काय वाटतं गं, मी जर तुला पैसे नाही दिले तर तू कुणाकडे हात पसरशील? तेव्हा माया म्हणते, हे बघ, तू पैसे नाही दिलेस तर मी कुठूनही ते पैसे उभे करीन, कारण मला मार्ग इथे आता स्वतःसाठी खुले करता येतात. मी मार्ग सुचवत असते की मला कुठून काय करायचं आहे ते.
तू पैसे नाही दिलेस तर मला कुणी ना कुणीतरी दिले, पण मी जर तुझी मदत नाही केली ना तर तू जानकीकडून बदला घेऊ शकणार नाहीस, हे मात्र तेवढंच खरं आहे. बरोबर की नाही? म्हणजे मला काय पैसे कुणी देईल, पण तुला कोण मदत करेल? मी तुला जर मदत केली नाही ना तर तुला कुणीही मदत करणार नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, ठीक आहे, मी तुला 80,000 रुपये द्यायला तयार आहे, पण लवकरात लवकर मास्कमॅन आणि माझी भेट घडवून द्यायची. तेव्हा माया म्हणते, ठीक आहे, तू मला 80,000 रुपये दे, मी तुला मदत करेन. तेव्हा ऐश्वर्याने तिला 80,000 रुपये दिलेले असतात आणि त्या दोघीजणी आता एकत्र पार्टनर म्हणून कामसुद्धा करणार असतात. त्यानंतर इथे ओवी एकटीच खेळत बसलेली असते. तेव्हा जानकी तिच्यासाठी तिची फेवरेट चिक्की घेऊन येते आणि म्हणत असते, ओवी, मगाशी तू मला काहीतरी गणिताचं विचारलं होतंस ना, दे, मी तुला आता सॉल्व करून देते. तेव्हा ओवी म्हणत असते, काही नको, मला जे काही जमत नव्हतं ते मी सरांना विचारलं आणि त्या पद्धतीने केले. तू आता मला सांगू नकोस, मला आता खेळू दे. तेव्हा जानकी म्हणते, ओवी, अगं पण सापशिडी हा दोघांनी खेळायचा खेळ असतो ना, तू एकटीच खेळतेस. तेव्हा ओवी म्हणते, हो, कारण मी आता एकटीने खेळायची हॅबिट लावलेली आहे. का गं, तू एकटी का खेळशील, मी खेळते ना तुझ्याबरोबर. ओवी म्हणते, कशाला, तुम्ही लोक सगळेजण खूप बिझी असता ना, माझ्यासाठी तुमच्याकडे वेळच नाही आहे. मी तुम्हाला डिस्टर्ब करत असते, पण आई आता प्लीज तू मला डिस्टर्ब करू नकोस, मला खेळू दे. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, अच्छा, म्हणजे आमच्याकडे वेळ नाही आहे, तू आम्हाला डिस्टर्ब करतेस, म्हणून असा तुला राग आलाय का, म्हणून तू मलासुद्धा आता तुझ्याशी बोलू देत नाही आहेस, तुला असं वाटते की आईसुद्धा तुला डिस्टर्ब करते, हो ना. तेव्हा ओवी म्हणते, हो, आणि मला आता सापशिडी एकटीला खेळू दे. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, ओवी बाळा, अगं काय सांगू तुला, आई खूप जास्त टेन्शनमध्ये असते गं, म्हणून मला तुला जास्त वेळ देता येत नाही, तुझ्याकडे जास्त लक्ष देता येत नाही. तेव्हा इथे ओवी म्हणते, का काय झालं, कसलं टेन्शन आहे तुला इतकं, मी खरंच तुला त्रास देते का. तेव्हा जानकी म्हणते, नाही बाळा, तू नाही गं त्रास देत. आपल्या घरामध्ये ना एक बाऊल बुवा आहे गं, एक बाऊल बुवा, आणि तो आहे ना कुणालाच सापडत नाही आहे, कुठेतरी लपून बसलाय तो, आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सतत वाद, सतत भांडणं ही चालूच आहेत. तो बाऊल बुवा एकदा का सापडला ना की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आपण दोघीजणी मिळून त्या बाऊल बुवाला शोधून काढू, पण तू तोपर्यंत प्लीज आईला समजून घे, आईला जास्त त्रास होईल असं प्लीज काही करू नकोस, आणि आईने वेळ दिला नाही तर तिच्यावरती चिडूही नकोस. नाही चिडणार ना. तेव्हा आता बोल, राग गेला ना तुझा माझ्यावरचा. ओवी म्हणते, अजून तरी नाही, पण तुझ्या हाताने जर चिक्की भरवलीस ना तर माझा राग नक्की जाईल. तेव्हा इथे आता ओवीला जानकी लगेचच चिक्की भरवायला जात असते. ती चिक्की खाणार तेवढ्यात तिथे माया आलेली असते. तेव्हा ओवी उभी राहते आणि मायाला जाऊन मिठी मारते. तेव्हा मायेने तिच्यासाठी चॉकलेट आणलेलं असतं. जानकी म्हणते, ओवी बेटा, चॉकलेट खाऊ नकोस, माया मावशीला ते चॉकलेट दे आणि तू तुझ्या रूममध्ये जा. तेव्हा ती ओवी म्हणते, नाही, मी इथेच बसून खेळणार आहे. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, ओवी बाळा, हट्ट करू नकोस, जा बरं, तू जा वरती आणि अभ्यास करत बस, मी थोड्या वेळातच येते. आणि ते चॉकलेट आहे ना, ते चॉकलेट तू माया मावशीला परत कर. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ओवीला ते चॉकलेट खायचं होतं, पण इथे जानकीने सांगितल्यानंतर आईचं तर ऐकायलाच हवं ना, कारण जानकी म्हणते, आईचं ऐकायचं असतं, तुला माहिती आहे ना, मग जा बरं आता वरती, चॉकलेट परत कर. तेव्हा ओवीचा नाईलाज होतो, ती मायाला आता चॉकलेट परत करते आणि निघून जाते. माया आल्यानंतर तिला आनंद तर झालेला असतो, पण जानकी तिला जास्त काही आनंद साजरा करू देत नाही, कारण मायाबद्दलचं सत्य तिला आता समजलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी म्हणत असते, माया, अगं काय आहे ना, डॉक्टरांनी सांगितले ओवीचे दात खराब झालेत ना, तिला जास्त चॉकलेट खायचं नाही असं सांगितलं आहे, म्हणून तिला खाऊ दिलं नाही, या सॉरी. तेव्हा माया म्हणते, नाही नाही, काही हरकत नाही, म्हणजे मी तिच्यासाठी काहीतरी खायला आणणारच होते, काय आणावं काही कळलं नाही, म्हणून मी तिच्यासाठी चॉकलेट घेऊन आली, बाकी काही नाही. तेव्हा इथे जानकी म्हणते, अगं पण तू कुठे गेली होतीस, कधीपासून बघते तुला. तेव्हा इथे माया म्हणते, नाही, मी कुठेही गेले नव्हते, मी आईबाबांना फक्त पैसे कुरिअर करायला गेले होते. तेव्हा जानकी म्हणते, माया, अगं आता इथे ऑनलाईन पेमेंट ट्रान्सफर होतो की, पैसे हे ऑनलाईन ट्रान्सफर केले जातात, मग तू तसे का नाही करत, तुला नेहमी पैसे कुरिअर करायला जायची का गरज पडते. तेव्हा इथे माया म्हणत असते, नाही, कसं आहे ना, माझ्या अकाउंटमध्ये एवढे पैसे नव्हते की मी ट्रान्सफर करेन, आणि म्हणूनच मी काय केलं, मग माझ्याकडे थोडी कॅश होती ना, ती मी नेऊन दिली आईबाबांना कुरिअर करण्यासाठी.
तेव्हा इथे आता ती म्हणत असते, जानकी हो का? अगं ऋषिकेश आणि सौमित्र भाऊजी गेलेत ना मुंबईला, तेव्हा तुझ्या आईबाबांना भेटायला सुद्धा जाणार आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो मायाच्या चेहऱ्याचा रंगच उडतो. ती म्हणते हो का? बरं बरं ठीक आहे, काही हरकत नाही. आणि आता माया तिथून गेलेली असते, पण जानकी म्हणते की माया मला माहिती आहे तू म्हणतेस की काही हरकत नाही, पण तुझ्या चेहऱ्याचा जो काही रंग उडायला आहे ना ते सगळं काही स्पष्ट करून जातं आहे. कारण प्रेक्षकांनो ऋषिकेश सौमित्र मुंबईमध्ये आलेले असतात आणि त्याच्यामध्ये जो ॲड्रेस त्याने दिलेला असतो बरोबर त्या ठिकाणी पोचलेले असतात. तो तर दरवाजा बंद असतो, ते घर बंद असतं. तेव्हा ते बाजूच्या काकांना विचारतात की इथे कोणी म्हणजे माया प्रधान यांचे आईवडील राहतात का? ते म्हणतात मी तर नवीन आहे, त्यांना विचारा. तेव्हा ते दुसऱ्या घरामध्ये विचारायला जातात की माया प्रधान इथे राहत होती का आणि तिचे आईवडील? ते म्हणतात की नाही, अशा नावाचं तर कोणीच नाही आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो पण त्यांनी जर हाच ॲड्रेस दिला इथेच राहतात म्हणून. ते म्हणतात हे बघा मग आधी राहत असतील पण आता ते नाही राहत. रूम 2 बंद आहेत, ते निघून गेले असतील, खूप वर्ष झाली ते इथे नाही राहत. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ऋषिकेश आणि सौमित्र यांना विचार पडतो की असे कसे निघून गेले, म्हणजे ती पैसे कुणाला पाठवत असते, मनी ऑर्डर कुणाला करत असते. तेवढ्यातच प्रेक्षकांनो जानकी इथे दिघेला पुन्हा एकदा भेटायला आलेली असते. दिघे म्हणतो तुम्ही पुन्हा आलात? जानकी म्हणते हो, हे बघा मला महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणून मी आले. तेव्हा इथे जानकी म्हणत असते मी आताही तुम्हाला तेच म्हणेन, प्लीज आम्हाला मदत करा. त्या दोघांबद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर प्लीज सांगा. दिघे म्हणत असतो की तुम्ही कुणाबद्दल बोलताय? मकरनच्या बहिणीबद्दल मला नाही माहिती. तेव्हा इथे मग तुम्हाला हिच्याबद्दल माहिती आहे का? ती मायाचा फोटो दाखवते. तेव्हा त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडतो. तो म्हणत असतो नाही, मी हिला पण ओळखत नाही. कोण आहे ही मुलगी? मला नाही माहिती ही कोण आहे ते. तेव्हा जानकी म्हणत असते हे बघा दिघी काका, असं नका करू. तुम्हाला त्यांच्याबद्दल जर काही माहिती असेल तर प्लीज आम्हाला सांगा ना. कशाला एवढी मोठी गोष्ट आमच्यापासून लपवून ठेवताय? तेव्हा प्रेक्षकांनो दिघे म्हणत असतो अहो खरं बोलतोय मी, मला माहिती असतं तर तुम्हाला सांगितलं नसतं का? ती म्हणत असते हे बघा तुम्हाला मला सांगावं लागेल, त्यासाठी माझ्याकडे एक ऑफर आहे. जर तुम्ही आम्हाला मदत केलीत तर आम्हीही तुम्हाला मदत करू. तेव्हा दिघे म्हणतो काय? तुम्ही काय मदत करणार आम्हाला? तेवढ्यातच तिथे आता माया आलेली असते, खिडकीच्या मागे लपून बसते. तेव्हा प्रेक्षकांनो जानकी म्हणत असते हे बघा तुमचे जे अकाउंट फ्रीज करण्यात आलेत ना ते आम्ही पुन्हा चालू करू. तुमचे अकाउंट पुन्हा चालू करून देऊ. त्याचबरोबर त्या अकाउंटमध्ये एवढे पैसे टाकू की ते पैसे तुम्हाला आयुष्यभर पुरतील. मग आता तुम्ही सांगा, जर आम्ही तुमच्यासाठी एवढं सगळं केलं तर तुम्ही आम्हाला ही साधी गोष्ट सांगू शकत नाही का? प्लीज सांगा ना, जे काही माहिती आहे ते सांगा. तेव्हा इथे दिघे म्हणतो ठीक आहे, उद्यापर्यंतचा वेळ द्या, बघतो काही सुचतं का ते, त्यांच्याबद्दल काही माहिती मिळते का ते बघतो आणि तुम्हाला मी देतो. उद्यापर्यंतचा फक्त वेळ द्या. जानकी म्हणते ठीक आहे, उद्या मी येते. मी आशा करते की तुम्ही उद्या तरी आम्हाला खरी खरी माहिती द्याल. तेव्हा दिघे म्हणतो हो हो ठीक आहे, देईन ना, खरी खरी माहितीच तुम्हाला देईन. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मायाने त्यांचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं. माया म्हणते की पैशांसाठी हा माणूस माझं सत्य सांगायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. त्यामुळे आता तिने ऐश्वर्याकडून जे 80,000 रुपये आणलेले असतात ते 80,000 रुपये तिने दिघेला देण्यासाठीच आणलेले असतात. आणि इथे आता जानकीने सुद्धा खूप साऱ्या पैशांची ऑफर दिघेला दिलेली असते, कारण तिला आता लवकरात लवकर माहिती ही जाणून घ्यायची असते. तेव्हा प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे मायाने आता दिघेचा गेमच केलेला असतो. माया म्हणत असते आपल्या मनामध्ये की तिथे आता ती जानकी आशा लावून बसली असेल की दिघे उद्या तिला माझ्याबद्दलची माहिती देईल म्हणून. पण तिला काय माहिती, मी दिघेचा आता चांगलाच गेम केला आहे, त्याची बोलतीच बंद करून टाकली. त्याची बोलती कशी बंद करायची ही मला आधीपासूनच माहिती होती. कारण प्रेक्षकांनो काय आहे, दिघेला ना इथे पैसे मोजण्याची सवय असते, पण ती कशी तर इथे सतत तोंडामध्ये बोटं लावून इथे त्या बोटांना थुंकी लावून तो एक एक नोट आता मोजत असतो. आणि ही गोष्ट मायाने बघितलेली असते. तेव्हा ती आता त्या पैशांना कदाचित काहीतरी विष वगैरे लावून आणते आणि म्हणूनच तो जेव्हा आता बोटं चाटत चाटत पैसे मोजत असतो 80,000 रुपये, तेव्हाच कदाचित तिला विषबाधा त्याला होणार असते. तेवढ्या तिथे आता ऋषिकेश आणि सौमित्र यांनी सांगितलेलं असतं की आम्ही इथे ऐश्वर्याने दिलेल्या मायाने दिलेल्या पत्त्यावरती आम्ही पोहोचलो आहे, पण तिथे मायाचे आई वडील नाहीत. तेव्हा इथे जानकी आता माया बाहेरून घरी आलेली असते. तिला मायाला म्हणते की 1 मिनिट थांब माया, अगं ऋषिकेश आणि सौमित्र भाऊजी मुंबईला गेले तुझ्या आईवडिलांना भेटायला,
तू दिलेल्या ॲड्रेसवरती, पण त्या ॲड्रेसवरती तुझे आईबाबा राहतच नाही गं. मग जर तुझे आईबाबा तिथे राहतच नाही, तर त्या ॲड्रेसवरती तू कुणाला सतत पैसे पाठवत असतेस कुरिअरने? तेव्हा प्रेक्षकांनो, जानकीने इथे आता मायाला असा प्रश्न विचारलेला असतो की मायाची बोलती बंद झालेली असते. काय बोलावं तिला काही कळतच नसतं. पण प्रेक्षकांनो, अशा रीतीने जानकी मायाच्या पाठीमागे हात धुवून पडलेली असते.